मंडळी, आजची सकाळ माझी लवकरच झालेली आहे. आज मी 5:30लाच उठलेले आहे बघा. तर आज मुलांच्या शाळेत जायचं होतं, तर आज मुलांच्या शाळेचा रिझल्ट होता बघा. तर म्हटलं चला लवकर उठून आणि 9 वाजता जायचं आहे, तर तोपर्यंत मला तेवढ्या वेळात घरातली सर्व कामं आवरायची, ती झाडू पोछा सर्व काही स्वयंपाक वगैरे करून जायचं आहे. तर तेवढे सगळं मी तोपर्यंत आवरून घेणार आहे. तर इकडं बघा थंडी आता प्लस झाली, पण असं वाटतं की आता थंडी कमी झाली, पण थंडी काही जास्तच लागते बघा सकाळ आणि संध्याकाळ. त्यामुळे इथं बुखारी पेटवून घेतली मी पहिल्यांदा आणि इथं पटकन असं पाणी प्यायला घेतलेलं आहे बघा. पाणी गरम पाणी पिऊन घेतलं आणि इथं बघा बाहेर पाणी टाकून घेतलं दरवाजात. ते म्हणतात ना पित्र वगैरे बसलेले असतात, ते त्यांना पाणी टाकायचं असतं, मग ते उठवायचं असतं, असं काय आहे म्हणून मी पण टाकून देते. तर इकडं बघा बाहेरचं असं वातावरण आहे. इकडं असं उजाडतं पण लवकरच पहा. तर असं उजेडलेलं आहे आणि तोपर्यंत मी इकडं पटकन झाडू वगैरे मारून घेतला. आतमध्ये येऊन झाडू मारून घेते आणि आज पटकनच आवरायचं होतं म्हणून काम म्हटलं चला तुमच्याशी शेअर करावं. पॅरेंट्स मीटिंगला किंवा कसं जाताना कसं पटपट काम आवरावं. तर शिफ्टनुसार मी पहिल्यांदा लगेच पटकन झाडू मारून घेतला आणि झाडू मारला. त्याचबरोबर झाडू मारल्यानंतर हा तसंच बाहेर इथं लावून ठेवला मी गॅलरीमध्ये आणि किचनमध्ये नंतर झाडू मारून घेतला. झाडू मारून मग किचनही पुसून घ्यायचं होतं मला. पहिल्यांदा अगदी दूध कचरा वगैरे टाकून घेतला मी. कचरा गाडी येते, मग म्हटलं राहिला म्हणजे तसाच कचरा राहून जाईल. तर इथं फरशी पुसून घेतली किचनची, एकदम छोटीशी आहे. तर आंघोळ वगैरे केली, नंतर मग पूजा करून घेतली. पूजा झाली की मग म्हटलं चला आता थोडाफार स्वयंपाक करूनच मग जावं म्हटलं. तर स्वयंपाकासाठी बघा ही सरसोचं साग आहे, भाजी आहे सरसोची आणलेली रात्री, तर मी रात्रीच निवडून ठेवली होती. तर ही म्हटलं बनवून घ्यावं अगोदर सकाळी पहिल्यांदा. आणि ही पटकन बनते, अशी निवडलेली असली की भाजी पटकन होते. आणि वेळेला लसूण बी बघा संपलेलाच होता माझा सोललेला लसूण, तर तोही सोलून घेतला आणि भाजी स्वच्छ धुवून अशी चिरून घेते बघा व्यवस्थित. आणि सरसोची भाजी सुकी केलेली बघा एकदम मरच लागते, छानच लागते. आणि मी कांदा वगैरे घालून बनवते, त्यामुळे बघा कशी लागते, एकदम छानच लागते. अशा पद्धतीने भाजी केली ना कांदा वगैरे जास्त टाकून, तर छान लागते बघा ही भाजी. तर इथं भाजी मी चिरून घेतली. अगोदर मी बघा आंघोळ करून तसेच किचनमध्ये आले होते, थंडी लागत होते म्हणून नंतर लगेच स्वेटर घालून घेतला. आणि ही भाजी बघा अशी मोठ्या चाकूनच मी चिरून घेते. अशा भाज्या म्हणजे बारीक पटपट चिरल्या जातात. आणि इथं बघा तेल गरम झालं की मी प्रथम चेक करत असते. पहिल्यांदा चेक केलं, थोडीशी लसणाची कळी टाकून आणि बघा मग नंतर लसूण आणि कांदा मिरची घालून घेतला. आणि कांदा जास्त परतायचा, थोडा गुलाबी झाला की लगेच त्याच्यामध्ये चिरलेली भाजी घालून घेतली मी. सरसोची ही भाजी आहे आणि अशी भाजी कांदा काढून घेतली ना छानच लागते बघा. आणि लोखंडाच्या कढईतच करते मी अशा भाज्या, मग छान लागतात आणि पटकन पण होतात. ते फक्त निवडलेले असले की मग पटकन होतात. आणि एक वाफ काढून घ्यायची, जरा भाजी हार्ड असते ना सरसोची म्हणून. आणि त्यामध्येच शेंगदाण्याचं कूट घालून घेतला आणि शिजत आल्यानंतर घालून घेतला आणि शेवटी सगळ्यात शेवटी मग मीठ घालून घेतलं. मग अंदाज येतो आपल्याला मिठाचा, म्हणून मी शेवटीच मीठ घालत असते अशा पालेभाज्यांना. तर बघा मी अशी कोथिंबीर ग्लासमध्ये ठेवली. पहिले अशी ही फोल्ड करून पेपरमध्ये गुंडाळून फ्रीजमध्ये ठेवत होते, पण आता म्हटलं अशी ग्लासमध्ये ठेवून बघावी कशी राहते. तर बघा 2 दिवस झाले तर हिरवीगार राहिलेली आहे. अजून किती दिवस राहते बघू म्हटलं. ग्लासमध्ये ठेवून बघावी, चांगली राहते आणि पौष्टिकही राहील, त्याच्यातले जीवनसत्व आहे तसे राहतील म्हटलं, म्हणून तशीच ठेवली होती मी ग्लासमध्ये. तर मग आता भाजी बनवून घेतली इकडं आणि इकडं नाश्त्याला पोहेही बनवून घेतले मी. आणि भात रात्री केलेला तसाच होता आणि भाजी पण होती. आलू गोबीची रस्सावाली भाजी केलेली होती, ती भाजी होती म्हणून सुकी भाजी फक्त बनवली. आणि चपात्या आता आल्यानंतर बनवायच्या गरम गरम. नमस्कार आणि तेवढ्यात मी मंडळी, पपई कशा चिरून घेतली. आहात? मस्त ना. तर बघा आज आहे PTM म्हणजे रिझल्टच आहे आज दादाचा आणि स्वराच्या शाळेचा. बघा आता दिदाने आणि दादानी काय केलंय. तर आम्ही PTMला जाण्यासाठी रेडी झालोय. तोपर्यंत त्याच्या आधी आज मंदिरात पण पूजा आहे. आता पूजा काय अटेंड करता येणार नाही, पण आम्ही आता मंदिरात दर्शन घेऊन येणार आहे. जाता जाता दर्शन घेऊन तसंच आता जाणार आहे शाळेमध्ये. चला तर मंडळी. तर इकडं बघा स्वरा कशी तर इकडं मुहूर्त लवकर होता, त्यामुळे पूजा पण लवकरच आवरली होती बघा ना. आम्हाला लगेच पॅरेंट्स मीटिंगला जायचं होतं, म्हणून मी दर्शन घेऊन आले मी. हँडशेक करते का स्वरा तो डागी? चला आम्ही उभा आहे आता इथं, बसची वाट बघत उभा राहिलो ना. बस येईल आता थोड्या वेळात. तर इथं पहा डॉग हे आमच्यासोबतच येतात कुठे असले तर. तर पहा आम्ही चाललोय आता बसमध्ये सर्व तर बघा जाताना बघा व्ह्यू एकदम छान दिसतो. शाळेकडे जाताना नॅचरली ब्युटी खूप छान दिसते. तर तुम्ही नक्की पहा मंडळी कंटिन्यू. तर हे पहा नदीला ह्या वर्षी बर्फ कमी असल्यामुळे नदीला पण पाणी करायचं आहे. तर इकडे शेती पण करायला चालू
ओए, ऐसा लग रहा है पानी जम गया है। हाँ, ऐसा लग रहा है पानी जम गया है। नहीं जम। देख 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 कैसे। तर पहा नदी ज्या दिशेने जातो तिकडं पाणी वाहते असं वाटतं. तर बघा हे आपल्या स्कूलचा रोड आलेला आहे टर्निंग पॉईंट. तर हे बघा बाजूला झाडं आहेत एकदम सुकलेले आहेत. ज्यावेळेस हिरवळ होते ना इतकी छान व्ह्यू दिसतो ना, खूप छान दिसतोय झाडांचा. गेल्या वर्षी ह्या दिवसात बघा झाडांना पालवी वगैरे फुटली होती, पण ह्या वर्षी बर्फ कमी असल्यामुळे पहा पालवी नाही. तर आम्ही आता पोहोचले बघा स्कूलमध्ये, उतरलो आता बसमधून. तर इथं आम्ही पोहोचण्या अगोदरच बघा शूटिंग बाहेरच और केली होती जैसे ही ह्यावेळेस बघा. बच्चे स्कूल में आते सर्व हैं, बाहेरच बच्चे आप पेरेंट्स लोगों बसले का भी, होते. अगर आप लोगों को पढ़ने का मौका मिला है ना, वो ऐसे ही नहीं मिला है कि सभी को मिलता है। बहुत ऐसे बच्चे हैं जिनको पढ़ने का मौका मिलता ही नहीं, लेकिन जब आपको मौका मिला है, अगर आप सच्चाई से मेहनत से पढ़ाई नहीं करें, इसका मतलब आप अपनी ज़िंदगी को डबल तरीके से वेस्ट कर रहे हैं। एक बार नहीं वेस्ट कर रहे, आप डबल वेस्ट कर रहे हैं। क्यों? क्योंकि एक आपने टाइम को वेस्ट कर रहे हैं, ठीक है, और आपने जो दिया है खुदा ने, ठीक है, कि भाई हाथ यूज करना है, किस तरह से यूज करना है, दिमाग को किस तरह से यूज करना है, उसको आप अच्छी तरीके से काम। तो कभी कभी अगर बच्चों को लगता है कि सर रूड है या सर थोड़ा सा स्ट्रांगली बोल रहे हैं, तो बच्चे वो आपके भविष्य के लिए बोल रहे हैं। उनका इंटेंशन सिर्फ आपके भविष्य को बनाने का है, ठीक है, आपको बिगाड़ने का नहीं है। कहते हैं कि जो सफल व्यक्ति होता है वो कुछ अलग काम नहीं करता है। जो सफल व्यक्ति होता है वो अलग काम नहीं करता है, वो हर काम को अलग ढंग से करता है। तो आपके क्लासेस में कुछ बच्चों ने थोड़ा सा अलग काम किया है, थोड़ा ज़्यादा मेहनत किया है, तो अब वक्त आ गया है कि हम उनको थोड़ा सम्मान करेंगे। तो क्लास में जो बच्चे पोजीशन होल्डर्स हैं, फर्स्ट सेकंड थर्ड, उनको मैं यहाँ पे कॉल करूँगा, क्लास वाइज नाम बुलाऊंगा और प्राचार्य सर के द्वारा उनको पुरस्कृत किया जाएगा, उनको ट्रॉफीज दी जाएगी। तो आप सब, अच्छा, साथ में क्लास टीचर भी उनका रहेगा और उन बच्चों के पेरेंट्स भी रहेंगे साथ में। तर इथं बघा चहा नाश्ता वगैरे पण देण्याचं काम चालू आहे बघा शाळेमध्ये. तर इथं बघा स्त्रीची पोझिशन आली होती, आता स्त्रीची थर्ड पोझिशन आली होती, तर स्त्रीला पण प्राईज भेटणार होतं. तर आता मी जात आहे बघा इकडे पुढे. अगर मैंने सरनेम कुछ गलत बोला होगा तो माफ। श्रेयस निराले के लिए जोरदार तालियां। बधाई हो मैडम आपको। उम्मीद करता हूँ कि अगली बार और बच्चे मेहनत करेंगे और पेरेंट्स उनका साथ देंगे और खूब अच्छे से मेहनत कराएंगे और वो ट्रॉफीज लेंगे। अब जो रिमेनिंग बच्चों का जो रिजल्ट है वो क्लास टीचर्स देंगे आपको। तो आपसे मैं आग्रह करना चाहूँगा कि अपने क्लास टीचर के पास आप जाएंगे बच्चे, ठीक है। तर इथं बघा स्वराचं राहिलं होतं आता घ्यायचं, स्त्रीला तर भेटलं होतं प्राईज. स्त्रीचं फक्त फर्स्ट पोझिशनमध्ये असल्यामुळे दिलं होतं. तर स्वराचं काही नव्हतं, स्वराचं आपल्याला जाऊ दे. क्या है? private Clean शाळेचं well, live well. स्वच्छता हाँ दुकान. तर ह्या शाळेच्या शेजारीच प्रायव्हेट शाळा आहे, त्यांनी मोर्चा काढला होता बघा स्वच्छता अभियानाविरुद्ध. जसं की प्लास्टिक हे करा, वापरू नका वगैरे, नीट क्लीन वगैरे असं त्यांनी घोषणा स्लोगन पण लिहिलेलं होतं त्याच्यावरती. तर इकडं बस इकडं स्कूलच्या समोर पण शेती केलेली आहे लोकांनी. तर इकडं जास्त करून गहूची शेती करतात आणि इथं मध्ये बस थांबवली होती बघा. इथं केवीचं सामान भेटणारं दुकान आहे, जवळ पुस्तकं वगैरे भेटतात, तिथं थांबवली होती. तर इकडं स्वराचं बघा खाऊ घालायचं चालू आहे आणि आता इकडून चाललं रिटर्न तर बघा उलटं पाणी वाहलेलं दिसतं. इकडून येताना असं वाटतं की इकडं वाहते आणि तिकडून जाताना वाटतं ह्या दिशेनं वाहते, असं पाणी वाहतं बघा. पाणी एकदम स्वच्छ नितळ पाणी आहे बघा, एकदम साफसुथरं पाणी आणि इथलं सौंदर्य पण खूप छान आहे. आणि बघा आता रिटर्न पोचतोयच आता थोड्या वेळात. तर मला तर काय मी नाश्ता वगैरे काहीच केलं नव्हतं, उलटी मळमळ होते म्हणून. तर मला तर एकदम एवढ्या लांब गेल्यावर थकल्यामुळं झालं होतं. तर स्वरा बघा इथं आलेल्या काय बघते. तर मंडळी आता व्हिडिओ इथंच बघा, माझा चेहरा कसा झाला इथंच थांबवते. व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू.